guys to day 2 of Goa. एक मिनिट. कपडे चांगले दिसतात का तुला? सॉरी, आउटफिट तुझ्या भाषेत. आउटफिट ऑफ डे 2 सगळं स्टार्ट केलं का? हो. आवरायचं यार अजून मला. आवरून स्टार्ट करू. कसला दिसतोय रे आकाश, तू खातर ना पण हा तू आत्ता बघतोय आपण ऑलरेडी बाई. काल आम्ही जो डिनर केला म्हणजे तो पोळी खायला गेलेलो गोवन, ते अंजुना बीचच्या तिथे होतं. तर तुम्ही जर वॅगेटर किंवा अंजुना ह्या साईडला राहत असाल किंवा बागा बीचला जरी राहत असाल तरी तिथून तुम्हाला जास्त काही लांब नाही पडणार. स्कूटी रेंट केली तरी तुम्ही. टू व्हीलर फिरायला भारी वाटतं ना पण अशा छोट्या छोट्या लेन मधून. हो हो हो. काय सगळ्यांना छान वाटतं. मागे बसून मोबाईल हातात पकडायला सगळ्यांना छान वाटते. मग तू मागे बस, मोबाईल पकड, मी गाडी चालवते, माझ्याकडे लायसन्स आहे. हा चालेल का तुला? आवडेल मला. मला नाही तुला नाही चालणार? तुला घ्यायचंय का ब्लॉग मध्ये? अच्छा, तू छान दिसतोय म्हणून का? सेकंड डेला आम्ही अर्जुना कॅफेला गेलो. आम्हाला पोचता 12-1 वाजूनच गेला होता. तर आम्ही ब्रंच करायचंच ठरवलं. तिथे बॅकग्राऊंडला खूप म्युझिक आणि नॉईज होता, त्यामुळे माझा काही व्हॉइस व्यवस्थित नाही आला व्हिडिओमध्ये, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. एंट्री केल्यावर हा असा ॲम्बियन्स आहे मध्ये. तर सिटिंग एरिया पण खूप मोठा आहे ह्या कॅफेचा. 5 ते 10 मिनटाच्या वेटिंगनंतर आम्हाला टेबल मिळाला आणि आम्ही बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या. ऑर्डर येईपर्यंत तिथे थोडा शॉपिंगचा एरिया होता, तर आम्ही तो एक्सप्लोअर केला. कपडे, ज्वेलरी, बऱ्याच गोष्टी जशा होम डेकोर, बऱ्याच गोष्टी होत्या तिथे. चला थोडंसं खाऊन घेऊया. आम्ही अवाकाडो टोस्ट, परत स्क्रम्बल्ड एग आणि अशा बऱ्याच गोष्टी आम्ही ऑर्डर केल्या होत्या, जे की टेस्टमध्ये असं ॲव्हरेज होतं. इतकं पण असं जेवढी हाईप केली आहे कॅफेची एवढं पण फूडची टेस्ट नाही आहे. ओकेश आहे. मी आईस कॉफी ऑर्डर केली होती. इतकी खराब टेस्ट होती त्याची. हे बघा, आता आकाशची रिॲक्शन बघून तुम्हाला समजेलच. त्याने एक सिप घेतला आणि बाजूला ठेवून दिला. साईडलाच हँडमेड गोष्टींचं कलेक्शन्स होते. तर ते एक्झिबिशन लागलेलं होतं. तर आम्ही फ्रीज मॅग्नेट वगैरे बघितले, पण थोडीशी रेट हाय होते, तर त्यामुळे आम्ही काही घेतले नाही तिथे. आणि रबर वगैरे हँडमेड गोष्टी खूप छान बनवलेल्या होत्या. पेंटिंग्स, लाईव्ह पेंटिंग्स पण तिथे चाललेल्या होत्या. जर तुम्हाला वर्कशॉप करायचं असेल पेंटिंग्सचं, तर ते तुमच्या टेबलवर पण आणून तुम्हाला ते देत होते करायला. तर अशा प्रकारे जर तुम्हाला दिवस कुठे घालायचा, काय करायचं, अशा नवीन गोष्टी ट्राय करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. बट फूड ॲव्हरेज होतं. वी आर ॲट अंजुना बीच. मार्केट एक्सप्लोअर करतोय आम्ही इथलं, कारण थोडा टाइमपास करायचा आहे. काय आता तर किचन आणलं नव्हतं मम्मीनी. एक ड्रीम कॅचर आहे ना आकाश घरी आपल्या? इकडे घरी आहे वाटतं. हा ना. हा, रिंग फॉर हर. हे बघ ना किती छान काम केलं. हा काय? परत एकदा तेवढंच होतं ते. तुला असं टाकणार आहे ब्लॉग मध्ये? उलट सरळ करणार आहे डायरेक्ट. हा, आता होईल ते खाली. डायरेक्ट तर बाईच गेले, थोडं वाढायचं असतं. पण तू चुकीचं केलंस. पाणी किती वाढलंय भाई साहब. हे बघ,
बीचवर थोडा टाईमपास केल्यानंतर आम्ही आलो फॅट फिशला. तर तेथे ह्या लोकांना फिश थाळी खायची होती. इथे खूप फ्रेश फिश असतात. सी फूडसाठी हे फेमस हॉटेल आहे. तर हे बागा बीचच्या थोडंसं साईडलाच आहे. एक्झॅक्ट लोकेशन मला सांगता नाही येणार. तर तिथे बघू शकता तुम्ही क्रॅब्स आहेत जे की जिवंत आहेत. ताजे ताजे ते बनवतात आणि आपल्याला देतात. काय पाहिजे तुला? फिश स्पेशल गोवन फिश थाली घे ना मग. तेच घेतोय ना मी. 580. इकडे स्वस्त आहेत का रे थाळा? इकडे मासे भेटतात ना स्वस्त, इकडे स्वस्तच राहणार हा 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 फिश थाळी क्रॅब्स पण आले. शंख जिंकले. सगळ्यांसोबत देतात का? आणि फिश दाखवू बघू. कट कर ना तुला. कोणती फिश आहे? तुमची पण सेम आहे का? योजना दिसायला बघ ना. जेवण चांगलं होतं. जेवण चांगलं होतं. फक्त मी पण खूप सारे मासे खाल्ले. तू काय खाल्लं माझं? स्वतःच किती ऑब्सेशन आहे स्वतःच. आमच्या स्टेपासून हे 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर आम्ही जातोय नऊला. सेकंड डे सनडाऊनरसाठी आम्ही नोवाला गेलो होतो. हे गोव्यातील खूप फेमस प्लेस आहे आणि हे बीच फ्रंट लोकेशन असल्यामुळे खूप फ्रेश आणि छान फील होतं. इथे लाईव्ह DJ असतो, लाईव्ह म्युझिक असतं. तर जशी जशी संध्याकाळ व्हायला लागते तशी तशी इथली व्हाईब नेक्स्ट लेवल होऊन जाते. बघू शकता तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्सेस इथले. आणि त्यानंतर आम्ही थोडासा टाईमपास केल्यानंतर परत रात्रीचे शो चालू झाले. तर तुम्हाला दिसतच असेल शोज कसे होते काय होते. तर असा होता आमचा डे 2. तर नक्कीच सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला कसा वाटला आमचा डे 2. आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.